द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील यांनी प्रयत्न केले। त्यांच्यामुळे 40 कोटींची विमा रक्कम तासगाव कवटेमंकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली। मात्र विरोधकांनी बिनबुडाचे आरोप सुरू केलेत। स्वतः काही करत नाहीत आणि दुसऱ्याला काही करू देत नाहीत अशा प्रवृत्ती विरोधात आता शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करावं लागेल असा इशारा आमदार रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांना दिलाय। ते म्हणाले, अर्जुन पाटील प्रशासन आणि न्यायालय स्तरावर लढले, त्यांनी शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले अशा पदाधिकाऱ्यांवर विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत। त्यांनी घेतलेली गाडी ही कर्ज काढून घेतली आहे, शिवाय विमा कंपनीचा विषय निघण्यापूर्वीच ही गाडी घेतली असल्याचा खुलासा करत आमच्या प्रामाणिक नेत्यावर कार्यकर्त्यावर जर असे आरोप केले जात असतील तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा रोहित पाटील यांनी दिला। ते पुढे म्हणाले, तासगाव नगरपालिका पंचायत समितीमध्ये आमचा पराभव झाला असं आम्ही पाहत नाही। सर्वजण विरोधात असताना आम्ही चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळेच जिद्द वाढली, नवी ऊर्जा मिळाली। ते पुढे म्हणाले, नीट परीक्षेचा विषय संवेदनशील आहे, अनेक विद्यार्थी भेटत आहेत, दरवर्षी असाच प्रकार घडतो की काय असा संशय आहे। या प्रकरणी केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली। दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसत असल्याचा आरोप आमच्यावर होत होता, पण आता तासगाव कवटेमंकाळच्या जनतेला सर्व काही ज्ञात झाले। विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांची मांडी सोडून अनेक मांड्या आहेत, ते कोठेही आणि कधीही कोणाच्या पण मांडीवर बसू शकतात असा टोला आमदार रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांना लगावला। नाही, आता दोन वृत्ती आहेत। एक तरी पहिली वृत्ती अशी आहे की स्वतः काही करायचं नाही, आणि दुसरी वृत्ती अशी आहे की दुसरं कोण काय करत असेल तर त्याला करू द्यायचं नाही। तिसरी वृत्तीच नाही। त्यामुळं याही गोष्टी बाबतीमध्ये हेच बघायला मिळतंय, कोणतरी काम करत असेल तर जाणून बुजून पोस्टर बॉय म्हणून हिनवायचं, जाणून बुजून काहीतरी वेगळं हिनवायचं, आपल्याला क्रेडिट त्याचं कसं मिळेल याची दक्षता घ्यायची आणि मग दुसऱ्यावरती आरोप करायचे, यात काही अर्थ नाही। दादा, आपण आमदार असून सुद्धा कार्यकर्त्यांचं प्रशासनातील अधिकारी ऐकत नाही, त्यामुळे आंदोलन करावं। आता त्या बैठकीचं मुळात असं झालं होतं की साधारण 11ची बैठक होती, मीच 11:10 तिथे पोचलो आणि अधिकारी सगळ्यांना अपेक्षित असं होतं की त्या दिवशी लग्नाची मोठी तीथ असल्यामुळे यायला थोडासा उशीर होईल असं अपेक्षित होतं, त्यामुळे काही अधिकारी उशिरा आले। पण ती बैठक मी न घेता मी संबंधित सगळ्याच अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची आणि हक्कभंगाची सुद्धा कारवाईच्या संदर्भातचं पत्र दिलेलं आहे। काही कार्यकर्त्यांना मी सूचना दिल्या होत्या की शिस्तभंग आणि हक्कभंग एकदा कारवाईची सुरुवात झाली तर इथं आपण काय आंदोलन किंवा करायची गरज नाही, पण कधी कधी कार्यकर्त्यांचं प्रेम थोडंसं आपल्या ऐकल्याच्या न पलीकडचं असतं आणि त्यांनी ती भूमिका घेतली आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात आपला त्रागा व्यक्त केला। आता मुळात कवटेमंकाळला आम्ही ज्यावेळेस आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली, अगदी गाव वाईज बारक्यातली बारकी गोष्टीवरती चर्चा करून आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आम्ही पार पाडली। आता माझ्या मनामध्ये जर आकाशभाव असता किंवा तो इगो असता, आता पुढच्या शुक्रवारी आम्ही तासगावची आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलवलेली आहे। माझ्या इगोपेक्षा किंवा अधिकाऱ्यांच्या इगोपेक्षा तालुक्यातल्या लोकांचं हित महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांच्यावर जी कारवाई होणार आहे त्या कारवाईला ते सामोरं जाणारच आहेत। आम्ही योग्य पद्धतीनं कारवाई करू, किंबहुना हक्कभंगानंतर काय कारवाई होतात याची माहिती त्यांना सुद्धा असावी, त्यामुळं योग्य ती बैठक पार पडून योग्य त्या कारवाई आपत्ती म्हणून आम्ही करून घेऊ। नाही, मला असं वाटत नाही। एक विषय असा आहे की काही गोष्टींना सामोरं स्वर्गीय आबा असल्यापासून आम्ही जातोय आणि तुम्ही एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी ज्यावेळेस तयार होत असता त्यावेळेस लहान लहान गोष्टी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं। मी त्या पराभवाकडे अजिबात पराभव म्हणून बघत नाही, उलट काम करण्याची ऊर्जा आणि जिद्द आमची अजून वाढलेली आहे आणि कोणतरी फार कर्तृत्ववान होतं म्हणून आमच्या पार्टीच्या विरोधात निवडून आले अशी परिस्थिती नाही। अगदी सगळ्यांनी विरोधात काम करून सुद्धा जर उमेदवार 10, 12, 20 मतांनी पडत असतील तर लोकांचा जनाधार हा आपल्याबरोबरच आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करतोय।